तुम्ही राजीनामा दिला, कोणाकडे दिला? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका भुजबळ साहेब. अशातच माणूस बसतो. राजीनामा हा कोणाकडेही द्यायचा नसतो. राजीनामा हा जाऊन राज्यपालांच्या हातात द्यायचा असतो. बाहेर येऊन पत्रकार परिषद द्यायची असती की ह्या कारणासाठी मी राजीनामा दिला. ते आम्ही जसं म्हणतो ना, राजीनामा दिला आणि जाऊन पवार साहेबांकडे राजीनामा देतो, त्याला काही अर्थ नसतो. हेच माझं म्हणणं आहे की अशा फसवाफसवीचे उद्योग करू नका. त्याच्यामध्ये राजकीय लोकांची क्रेडिबिलिटी कमी होत चालली आहे. कोण विश्वास ठेवणार आहे आपल्यावर? कालच आपल्या पाठीशी आम्ही उभे राहिलो जेव्हा आपल्यावरती अतिशय घृणास्पद शब्दात आक्रमण करण्यात आलं, तेव्हा आम्ही तुमची बाजू घेतली. पण आता तुम्ही हे कशाला खोटं बोलताय की मी 16 तारखेलाच राजीनामा दिला, त्याच्यानंतर तुम्ही कॅबिनेट मिटिंगला गेला नाहीत, त्याच्यानंतर तुम्ही सरकारी बंगला सोडला नाहीत, असं काही झालं का? उगाच लोकांना फसवता कशासाठी? लोकांना सगळं समजतं. मला त्यांना एक प्रतिप्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला त्यांच्यावर विनयभंगाची गुन्हा मुंब्रा पोलीस स्टेशन इथे दाखल झाला होता, अत्यंत उद्विग्न परिस्थितीमध्ये त्यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिला होता. पण तो काय तत्कालीन उपसभापती नरहरी झिरवळ साहेबांपर्यंत पोचलाच नाही. तो त्यावेळेचे आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या खिशामध्येच राहिला. त्यामुळे फार डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा या विषयावर बोलू नये. नीतिमत्तेवर, नैतिकतेवर जितेंद्र आव्हाडांनी न बोललेलंच बरं.